नमस्कार मित्रांनो, विवाह प्रमाणपत्र कसं काढायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर हे माहित करून घ्या की विवाह प्रमाणपत्र काढणं का गरजेचं आहे। कारण खूप लोक विवाह करून देखील विवाह प्रमाणपत्र काढत नाही। अत्यंत महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे विवाह प्रमाणपत्र। विवाह झाल्यानंतर किती दिवसामध्ये आपण प्रमाणपत्र काढू शकतो, विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। आता विवाह नोंदणीसाठी ही एक संचयिका बघा, हा जो फॉर्म आहे तुम्हाला मी पूर्ण फॉर्म तुम्हाला दाखवतो। हा अर्ज नमुना जो आहे तो तुम्हाला ग्रामपंचायत स्तरावरती भरून द्यायचा आहे। व्यवस्थित हा अर्ज नमुना समजून घ्या। या ठिकाणी कोणकोणती कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। या अर्ज नमुन्याची PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, विवाह नोंदणी करणं का गरजेचं आहे ते समजून घ्या। पती पत्नीच्या ओळखपत्रावरील नावात बदल असल्यास विवाह प्रमाणपत्र हे त्या दोघांना पती पत्नी म्हणून कायदेशीर ओळख देते। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता विवाह नोंदणी कधी करता येईल याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। विवाह संबंधीचे जे अधिनियम आहेत ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। हिंदू विवाह अधिनियम असेल, मुस्लिम विवाह विघटन अधिनियम असेल, हे सर्व कायदे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत। आता विवाह नोंदणी करण्यासाठी जो कायदा आहे तो हिंदू विवाह अधिनियम 1955 व हिंदू विवाह नोंदणी अधिनियम 1998 यानुसार तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये विवाह नोंदणी करू शकता। या व्यतिरिक्त भारतातील जैन, बौद्ध आणि शीख धर्मियांना हिंदू धर्माचाच एक भाग समजला जातो। त्यामुळे या धर्माच्या नागरिकांसाठी हिंदू विवाह अधिनियम 1955 हाच कायदा लागू होतो। बघा, या पद्धतीने हा अर्ज नमुना तुम्हाला भरून द्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला वराचा फोटो चिपकायचा आहे, नाव लिहायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, विवाहाची तारीख टाकायची आहे, विवाहाचं ठिकाण टाकायचं आहे। या गोष्टी भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला वधूचा फोटो लावायचा आहे, त्याचं नाव, आडनाव, आधार कार्ड क्रमांक या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत। त्यानंतर पुन्हा एक साक्षीदाराचा फोटो लावायचा आहे। 3 साक्षीदार लागतात, त्यापैकी पहिल्या साक्षीदाराचा फोटो या ठिकाणी चिपवायचा, आधार कार्ड नंबर लिहायचा, दुसऱ्या साक्षीदाराचा फोटो, तिसऱ्या साक्षीदाराचा फोटो, त्यानंतर तुमचा जो काही पुरोहित असेल म्हणजे ज्या गुरुनं तुमचं लग्न लावलंय त्या गुरुचं नाव, पत्ता या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल। त्यानंतर तुम्हाला कागदपत्र जोडायची आहेत। कागदपत्रामध्ये तुम्ही वरती बघू शकता बघा, ही कागदपत्र आहेत। वयाचा पुरावा लागेल, राहण्याचा पुरावा म्हणजे राशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन यापैकी एक। वयाच्या पुराव्यामध्ये तुम्ही TC, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर एक लग्नपत्रिका लागेल। विवाह नोंदणी दुसरीकडे कुठं केली नाही तुम्ही त्याचं एक शपथपत्र तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर हे शपथपत्राची लिंक देखील तुम्हाला याच अर्ज नमुन्यामध्ये आहे। पासपोर्ट साईजचे फोटो, साक्षीदारांचे फोटो, लग्नाचे फोटोग्राफ्स आणि 10वा आणि 11वा जो मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलंय वर किंवा वधू यापैकी एखादी व्यक्ती घटस्फोटित असेल तर घटस्फोटाच्या आदेशाची प्रत लागेल, किंवा वर किंवा वधू यापैकी एखादी व्यक्ती विधवा असेल किंवा विधूर असेल तर यापूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल। हा सगळा अर्ज नमुना भरून तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। शपथपत्र मी तुम्हाला जे म्हटलं होतं त्याची लिंक इथं, तो अर्ज नमुना तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। हा सर्व, त्यानंतर एक घोषवारा आहे ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा फोटो चिपकावे लागतात, वधूचा, वराचा, साक्षीदाराचे 3 साक्षीदारांचे फोटो, आणि त्यानंतर शेवटी एक निबंधकाची त्या ठिकाणी सही असते, म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामधील जो ग्रामसेवक असेल त्याची सही या ठिकाणी असते। त्यानंतर अशा पद्धतीनं हे जे विवाह प्रमाणपत्राचं फॉर्मॅट आहे, अशा पद्धतीचं विवाह प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जाईल। नोंदणीसाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्र आणि फीज आहे त्याचा अर्ज नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किती पैसे लागतात, काय काय कागदपत्रे लागतात या ठिकाणी दिलेले आहेत। या व्हिडिओ तुम्ही पॉज करून बघू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।